रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी श्रीकृष्ण म्युझिक मेकर्स गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, तालुका गडिंग्लज, आझाद रोज गडिंग्लज. आणि या ठिकाणी हा शिसमचा पकवास बनवलेला आहे. आणि कसं असतंय तो कोबारायचं एक प्रमाण म्हटला तर पोट शेवितान धाय भूक भुकेलीच आहे. तो का म्हणे पाहे कोण वास मुक्तीची. किती वाजवावं किंवा किती खावं काय ह्याला जसं प्रमाण नाही, त्या पद्धतीत ह्या पकवासाची आज अवस्था आहे. आम्ही हा पकवास तयार केलेला आहे. हे ओरिजिनल ब्लॅक शिसमचा पकवास आहे, काळा शिसम. त्यानंतर ह्याला चांगलं दिसण्यासाठी, खूबसूरत दिसण्यासाठी 2 स्टीलच्या पट्ट्या टाकलेल्या आहेत. या बाजूला 64चा धुमार टाकलेला आहे आणि अगदी लिंबू एवढ्या पिठावर अगदी व्यवस्थित वाजतो, नो टेन्शन. त्याचबरोबर वेटेज पण आहे, वाद्य आहे. पितळेचे गठे त्यांची जशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीत हे पितळेचे गठे टाकलेले आहेत. आणि वरती गजरा भरला आहे 64ला. खूप अवघड काम असतं. 48ला गजरा व्यवस्थित बसतो, पण 64ला गजरा टाकणं हे फार अगदी म्हणजे एक कसबगार कारागिराचंच काम असतं. आणि त्याच पद्धतीनं उतरली सुद्धा अगदी व्यवस्थित, म्हणजे कुठे चढ कमी नाही, काही नाही. आणि सुंदर वाजतं. तुम्हाला याचा थोडासा आवाज दाखवतो. सुंदर अगदी टोन बनलेला आहे. थोडा खेचायचा आहे, अजून खेचल्यानंतर अजून गोड वाजणारा. आता हा आहे बरोबर हा बरोबर काळी दोंडला आहे, करेक्ट काळी दोंडला. पांढरी दोंडलाही उत्तम वाजतो, काळी दोंडला तर आता आहेच, काळी एकला सुद्धा वाजतो. आणि हा पकवास विकास दादा बेलुदकर यांचा शिष्य राहुल शिंदे आनेगाव आणि पोरगा खूप म्हणजे असं संप्रदायाला निगडीत आहे. स्वभाव सुद्धा गोड आहे आणि अतिशय कष्टातनं त्यानं हा पकवास घेतलेला आहे. त्यामुळे सुद्धा त्याची चीद झाली. म्हणून पहिल्यांदा मी सुरुवातीला काय बोललो की पोट सेविता अन धाय भूक भुकेलीच राय, किंवा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडव. किती वाजवावं, किती भगवंताचं नाम घ्यावं, अशा पद्धतीने हा जेवढा तुम्ही वाजवशीला तेवढं तुम्हाला मी अजून वाजवू अशी इच्छा निर्माण होणारा हा पकवास आम्ही बनवलेला आहे. आणि त्याच्यात काय आम्ही 99% आम्ही तयार करतो, पण शेवटचा जो 1% जो असतो ना तो त्याने याच्यामध्ये सोडला जातो. आणि त्याची कृपा झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं हा पकवास आम्ही बनवलेला आहे आणि हा उद्या पाठवायचा आहे. रामकृष्ण हरी. विकास दादा बेलुदकरांना सुद्धा माझा अगदी साष्टांग नमस्कार. दादा नमस्कार. रामकृष्ण हरी.